नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। SRPF भरती 2024 तर्फा राज्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीला जे 19 जून पासून या ठिकाणी सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर SRPF भरतीला सुद्धा या ठिकाणी फिजिकलला ग्राउंडला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर SRPF भरतीचा कटऑफ किती लागणार आहे, SC ST OBC EWS ओपन SBC NT VJ या सर्व कॅटेगरीचा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी फिजिकलमध्ये किती मार्क्स घ्यायचे आहे, 5 किलोमीटर रनिंगमध्ये आपल्याला किती मार्क्स घ्यायचे, गोळा फेकमध्ये किती मार्क्स घ्यायचे, 100 मीटरमध्ये किती मार्क्स घ्यायचे। तर या SRPFचा जो फिजिकलचा कटऑफ असतो हा जो मित्रांनो वेगळा असतो, एक लक्षात ठेवा। आणि पोलीस भरतीचा जो कटऑफ आहे हा वेगळा असतो। पोलीस भरतीच्या कटऑफमध्ये आणि SRPFच्या कटऑफमध्ये जे आहे जमीन आसमानचा या ठिकाणी फरक आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी जे आहे SRPF भरतीचा कटऑफ किती लागणार आहे कॅटेगरीनुसार याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की बा आपल्याला या ठिकाणी फिजिकलमध्ये किती मार्क घ्यावं लागणार आहे, म्हणजे किती मार्क्स आपल्याला या ठिकाणी आले पाहिजे, जेणेकरून आपल्याला पेपर भेटणार आहे। आणि मी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा या ठिकाणी कटऑफ सांगणार आहे। जेवढे पण SRPF गट क्रमांक आहेत त्या SRPF गट क्रमांक आहेत त्या सर्व SRPF गट क्रमांकाचे मी तुम्हाला या ठिकाणी कटऑफ सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर महाराष्ट्रामध्ये जे गट क्रमांक आहे मी तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो आणि त्या ठिकाणी किती अर्ज आले ते तुम्हाला सांगून देतो। तर SRPF गट क्रमांक 1 पुणेला जे अर्ज आले 26,166 अर्ज या ठिकाणी आलेले आहे। SRPF गट क्रमांक 2 पुणेला या ठिकाणी 32,176 अर्ज आलेले आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 18 काटोल नागपूरला या ठिकाणी 968 फक्त या ठिकाणी अर्ज आले, खूप कमी या ठिकाणी अर्ज आलेले आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 20,452 अर्ज या ठिकाणी आले। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 5 दौंडला 14,820 या ठिकाणी अर्ज आले। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 7 दौंडला या ठिकाणी 14,271 अर्ज आले। SRPF गट क्रमांक 8 मुंबईला सर्वात जास्त अर्ज आलेले, तर टोटल या ठिकाणी 44,439 अर्ज आलेले। आणि SRPF 19 कुसळगाव अहमदनगरमध्ये 3,348 अर्ज आलेले। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 10 सोलापूरला जे अर्ज आले ते 16,495 अर्ज आले। आणि SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाला 8,827 अर्ज आले। त्याचबरोबर SRPF 16 कोल्हापूरला या ठिकाणी 11,900 अर्ज आले। आणि SRPF गट क्रमांक 3 जालन्याला जे अर्ज आले तर ते जवळपास 24,816 अर्ज आले। आणि SRPF गट क्रमांक 9 अमरावतीला जे टोटल अर्ज आले तर 21,915 अर्ज या ठिकाणी आले। त्याचबरोबर SRPF नवी मुंबईला 23,447 अर्ज आले। त्याचबरोबर SRPF 12 हिंगोलीला 20,687 अर्ज आलेले आहे। त्याचबरोबर SRPF 13 गडचिरोली 6,631 अर्ज आले। आणि SRPF छत्रपती संभाजी महाराज नगरला 12,049 अर्ज या ठिकाणी आले। आणि SRPF 17 चंद्रपूरला जे अर्ज आले ते 6,677 अर्ज आलेले आहे। टोटल या ठिकाणी 3,30,000 जे विद्यार्थी मित्रांनो अर्ज आलेले आहे। तर या ठिकाणी कटऑफ किती लागणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। पहा, तुम्ही जर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला असेल तर इथला जो कटऑफ आहे किती लागणार आहे ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो। तर पहा, सर्वात पहिला जो आहे SRPF पुणेचा जो आहे तर पुणेमध्ये जो कटऑफ लागणार आहे तर जे SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहे तुम्हाला जर या ठिकाणी 91 जरी असेल एवढा कटऑफ या ठिकाणी लागणार आहे 100 पैकी। आणि तुम्ही जर या OBC किंवा EWS असाल, ओपन असाल, NT असाल, VJ असाल, SBC असाल आणि ओपन असाल या कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 93 पर्यंत या ठिकाणी एवढा कटऑफ लागणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर SRPF काटोल नागपूरचा जो कटऑफ लागणार आहे हा थोडा कमी जाऊ शकतो या ठिकाणी, कारण की अर्ज खूप कमी आलेले आहे। आणि या ठिकाणी जो कटऑफ आहे हा थोडा कम जाऊ शकते, 90 जरी तुम्हाला असेल तरी सुद्धा या ठिकाणी कटऑफ सर्वच कॅटेगरीचा 90 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो, कारण की या ठिकाणी अर्ज खूप कमी आलेले आहे। SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 20,000 अर्ज आले। आणि या ठिकाणचा जो कटऑफ लागणार आहे SRPF नागपूरचा, तुम्ही SC ST कॅटेगरीचे असाल तर 91 पर्यंत या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा लागणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी OBC झालं, ओपन झालं, EWS झालं, ओपन झालं, NT झालं, VJ झालं, SBC झालं या कॅटेगरीचे जर असाल तर या ठिकाणचा जो कटऑफ आहे ह्या जवळपास 93च्या वरती जाणार आहे, एवढा कटऑफ या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर SRPF 5 दौंडचा जो कटऑफ लागणार आहे SC ST कॅटेगरीचा 91 वर लागणार आहे 100 पैकी। त्याचबरोबर
या ठिकाणी ओबीसी झालं, ईडब्ल्यूएस झालं, ओपन झालं, एनटी झालं, विजे झालं, एसबीसी या कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 93च्या वरती लागणार आहे 100 पैकी. तर एवढा कडाप जाणार आहे. त्याचबरोबर एसआरपीएफ धुळेचा जो कडाप लागणार आहे, एससी एसटी कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 91 पर्यंत लागणार आहे. त्याचबरोबर ओबीसी झालं, ईडब्ल्यूएस झालं, ओपन झालं, त्याचबरोबर एनटी झालं, विजे झालं, एसबीसी झालं या कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 93च्या वरती जाणार आहे. त्याचबरोबर जे एसआरपीएफ मुंबई आहे, तर एसआरपीएफ गट क्रमांक 8 मुंबईचा जो कडाप लागणार आहे एससी एसटी कॅटेगरीचा 91 वर लागणार आहे. त्याच एससी एसटी कॅटेगरीचा 91 वर लागणार आहे. त्याचबरोबर ओबीसी झालं, ईडब्ल्यूएस, ओपन, एनटी, विजे, एसबीसी या कॅटेगरीचा जो कडाप आहे हा जवळपास 93-95च्या वरती जाणार आहे. तर एवढा या ठिकाणी कडाप जाणार आहे. त्याचबरोबर एसआरपीएफ कुसडगावचा जो कडाप लागणार आहे एससी एसटी कॅटेगरीचा 91 वर लागणार आहे 100 पैकी. त्याचबरोबर ओबीसी झालं, ईडब्ल्यूएस झालं, ओपन झालं, एनटी झालं, विजे झालं, एसबीसी झालं या कॅटेगरीचा जो कडाप आहे 93-95च्या वरती जाणार आहे. त्याचबरोबर एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंडचा जो कडाप जाणार आहे, तर एससी एसटी कॅटेगरीचा जो कडाप हा 91 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर ओबीसी झालं, ईडब्ल्यूएस झालं, ओपन झालं, एसबीसी झालं, एनटी झालं या कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 93च्या वरती जाणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर त्यानंतर जे गट क्रमांक आहे त्या एसआरपीएफ गट क्रमांक 10 सोलापूर, तर इथचा जो कडाप लागणार आहे एससी एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत जाणार आहे 100 पैकी. त्याचबरोबर ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, एसबीसी, एनटी, विजे या कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 93च्या वरती जाणार आहे. ठीक आहे. ओपन कॅटेगरीचा 95च्या वरती सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. ओपन कॅटेगरीचा 95च्या वरती जाणार आहे, एक लक्षात ठेवा. त्यातर्फे गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया इथला जो कडाप आहे एससी एसटी कॅटेगरीचा 91 लागणार आहे. त्याचबरोबर ओबीसी झालं, ईडब्ल्यूएस झालं, एनटी झालं, विजे झालं, एसबीसी झालं या कॅटेगरीचा कडाप 93 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 95 पर्यंत जाणार आहे. तर एवढा कडाप गोंदियाचा जाणार आहे. त्याचबरोबर एसआरपीएफ कोल्हापूरचा जो कडाप आहे तर एससी एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत जाणार आहे. ओबीसी झालं, ईडब्ल्यूएस झालं, त्याचबरोबर एनटी, विजे, एसबीसी या कॅटेगरीचा 93 वर आणि ओपन कॅटेगरीचा 95 एवढा कडाप या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर एसआरपीएफ जालनाचा जो कडाप जाणार आहे हा एससी एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत जाणार आहे. ओबीसी झालं, ईडब्ल्यूएस झालं, त्याचबरोबर एसबीसी झालं, त्याचबरोबर या ठिकाणी एनटी झालं, विजे झालं या कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर एसआरपीएफ अमरावतीचा जो कडाप जाणार आहे गट क्रमांक 9चा, तर एससी एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर ओबीसी झालं, ईडब्ल्यूएस झालं, एनटी झालं, विजे झालं, एसबीसी झालं या कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 93 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 95 पर्यंत जाणार आहे. तर एवढा या ठिकाणी कडाप जाणार आहे अमरावती एसआरपीएफचा. त्याचबरोबर एसआरपीएफ नवी मुंबई आहे, तर इथला जो कडाप जाणार आहे हा एससी एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत लागणार आहे. त्याचबरोबर ओबीसी, ईडब्ल्यूएस, त्याचबरोबर एनटी, विजे, एसबीसी या कॅटेगरीचा कडाप 93 पर्यंत जाणार आहे. ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 95 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर त्यानंतरचं जे गट क्रमांक आहे ते एसआरपीएफ हिंगोली आहे, तर एसआरपीएफ हिंगोलीचा जो कडाप जाणार आहे तर हा एससी एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत जाणार आहे 100 पैकी. त्याचबरोबर ओबीसी झालं, ईडब्ल्यूएस झालं, एनटी, विजे, एसबीसी या कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणार आहे. ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर एसआरपीएफ गडचिरोलीचा जो कडाप जाणार आहे तर हा जाणार आहे एससी एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत. ओबीसी, ईडब्ल्यूएस, एनटी, विजे, एसबीसी या कॅटेगरीचा 93 पर्यंत लागणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे 100 पैकी. एवढा कडाप या ठिकाणी जाणार आहे. तर एसआरपीएफ छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, इथला जो कडाप आहे तर हा जो जाणार आहे हा एससी एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर ओबीसी, ईडब्ल्यूएस, एनटी, विजे, एसबीसी या कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 93 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 95 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर एसआरपीएफ चंद्रपूरचा जो कडाप जाणार आहे तर एससी एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत. त्याचबरोबर ओबीसी, ईडब्ल्यूएस, एनटी, विजे, एसबीसी या कॅटेगरीचा कडाप जाणार आहे 93 पर्यंत आणि ओपन कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे हा जाणार आहे 95 पर्यंत. तर एवढाच या ठिकाणी कडाप जाणार आहे. सर्व महाराष्ट्राचा जो कडाप आहे हा एससी एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत लागू शकते. त्याचबरोबर ओबीसी झालं, ईडब्ल्यूएस झाली, एनटी, विजी, एसबीसी या कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणार आहे 100 पैकी आणि ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे. तर एवढा कडाप महाराष्ट्राचा यावर्षी जाणार आहे, कारण की एसआरपीएफचा जो कडाप आहे ह्या 91च्या वरतच लागत असतो, एक लक्षात ठेवा. आणि ज्या पण विद्यार्थ्यांना 90च्या खाली असणार आहे त्या विद्यार्थ्यांना पेपर भेटणार नाही मित्रांनो. हे मी तुम्हाला मागच्या वर्षीचा या ठिकाणी अंदाज सांगत आहे. ठीक आहे. तर यावर्षी तुम्हाला 91-93च्या वरतच या ठिकाणी मार्क्स घ्यावं लागणार आहे फिजिकलमध्ये, तेव्हा कुठं तुम्हाला या ठिकाणी पेपरला बसता येणार आहे. ठीक आहे. तर एवढा या ठिकाणी कडाप लागणार आहे एसआरपीएफ भरतीचा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल की आपल्याला या ठिकाणी ग्राउंडमध्ये कशा प्रकारे मार्क्स घ्यायचे आहे, ग्राउंडमध्ये कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी चांगले मार्क्स घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी पेपर भेटणार आहे याबद्दल. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर ही होती संपूर्ण माहिती एसआरपीएफ भरतीच्या कडापबद्दल. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.